आज आपण पाहूयात अर्धा किलो डाळीचं पुरण अगदी परफेक्ट कसं बनवावं. सोबतच पुरणाची कणिक कशी मळावी, त्यामुळे अशी गुबगुबीत फुगलेली पुरणाची पोळी अगदी नरम, मऊ, लुसलुशीत जिभेवर ठेवताच विरघळेल. ते सुद्धा पुरण न वाटता किंवा मग मैद्याचा अजिबातही वापर न करता. नेहमीप्रमाणेच व्हिडिओ भरपूर टिप्ससहित मी शेअर केलेला आहे, तर शेवटपर्यंत जरूर पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर इथे बघू शकता, सर्वात पहिले आता आपण हरभऱ्याची डाळ घेऊयात. मी इथे अर्धा किलो हरभऱ्याची डाळ म्हणजे या वाटीनेच 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे बघा. आता ही डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि आता याच्यात पाणी घालायचं आहे. तर पाणी घालणं बघा कसं असते, परफेक्ट मेजरमेंटनुसार पुरणाची डाळ जर शिजवली तर ती व्यवस्थित शिजते. ना पाणी कमी होत ना जास्त होत. तर 2 वाट्या डाळ घेतली हरभऱ्याची, त्याला 4 वाटी पाणी लागेल. आज मी इथे कट बनवते म्हणून 1 वाटी मी एक्स्ट्रा घातलेली आहे. तर याच्यामध्ये आपण आता घालतोय फ्लेवरसाठी इलायची. हो, इलायची याच वेळेस घालायची म्हणजे डाळीच्या आतपर्यंत इलायचीचा फ्लेवर जातो. इलायचीची पावडर काही जण पुरणात वरतून घालतात, पण तेवढी एवढी लागत नाही. असं करून बघा. डाळ शिजतानाच त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि इलायची घाला. म्हणजे हळदीने अगदी पिवळा कलर येईल बघा आणि इलायचीचा खूप छान फ्लेवर डाळीत आतपर्यंत जातो. 3 ते 4 शिट्ट्या देऊन आपण डाळ ही व्यवस्थित शिजवलेली आहे बघू शकता. अगदीच गल्ल आपण ही डाळ शिजवून घेतलेली आहे. पण डाळ ही तुम्हाला उभी दिसते, हो की नाही? म्हणजे गाठा पण नाही झालाय आणि डाळ खाली पण नाही राहिली. तर आता आपण हे एका चाळणीमध्ये गाळून घेऊयात, कारण आपल्याला याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी असेल ते सगळं काढून घ्यायचं आहे. अशी डाळ ही झिरपून घ्यायची आहे बघा, म्हणजे ही चाळण ठेवायची. आता इथे मी कट बनवते म्हणून हा जे कटासाठी मला पाणी हवं होतं, म्हणून मी खाली कटोरा ठेवला. पाणी संपूर्ण निथळेपर्यंत आपण डाळ चाळणीमध्येच ठेवली होती. नंतर गॅसवरती एक कढाई ठेवली. त्याच्यामध्ये डाळ घालून घेतलेली आहे. ज्या आपण अख्ख्या इलायच्या घातल्या होत्या बघा, त्या आता काढून घ्यायच्या. कारण त्याचं काम झालेलं आहे. संपूर्ण फ्लेवर, स्वाद आपल्या या डाळीमध्ये उतरलेला आहे. आता सध्याच आपण याच्यामध्ये काहीच घातलेलं नाहीये. तूप नाही किंवा गूळ पण नाहीये. तशीच ही डाळ 1-2 सेकंदासाठी असं मॅश करत शिजवून घ्यायची, म्हणजे अशी मॅश करून घ्यायची आहे बघा. आज आपण पुरण वाटायला नाही पुरण यंत्राचा वापर करतोय, ना मिक्सरमध्ये फिरवतोय, नाही याच्यामध्ये पुरणाची ती चाळणी वापरतोय. काहीच नाही, सरळ डाळ शिजवायची आणि कढईमध्ये घालून घ्यायची. नंतर पुढची प्रोसेस सुरू. आता याच्यामध्ये आपण गूळ घातलाय. तर जेवढी डाळ घेतली होती मी 2 वाट्या, तर 2च वाट्या मी याच्यामध्ये गूळ किसून घातलेला आहे. आता तुम्ही जर साखर घालत असाल तर 2च वाट्या साखर घाला. पण गुळाचं पुरण एकदा बनवून बघा, खूप छान लागतं साखरेच्या पुरणापेक्षा. आता हा गूळ आणि डाळ एकत्र आपण असं मॅश करत शिजवून घेऊयात. म्हणजे काय होते, डाळ जी आपण जी शिजवलेली आहे ती आपण पुरण यंत्रामध्ये वाटलेली नाही आहे. अशीच आपल्याला हे मॅश करून घ्यायची आहे. अगदी सहजतेने होते बघा. काही जास्त मेहनत लागत नाही, कारण डाळ ही इथे व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे आपण. गूळ घातला की बघू शकता 1-2 सेकंदानंतर हे थोडंसं तुम्हाला पातळसर वाटत असेल, कारण गूळ मेल्ट होत आहे. आता बघू शकता डाळ किती सहजतेने इथे मॅश होत आहे. असं मॅश करतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा भरून तूप घालायचं आहे. तूप आणि थोडीशी हळद बघा. अगदी किंचित घालायची या स्टेजला हळद, कारण आपण डाळ शिजली त्यावेळेसुद्धा थोडीशी हळद घातली होती. या स्टेजला हळद घातल्याने काय होते, पुरण आपलं छान असं पिवळसर दिसतं बघा. कधी-कधी काय होते, हरभऱ्याची डाळलेल्या घरची असली किंवा मग तिला व्यवस्थित पिवळा रंग नसला, पांढुरकी असली ती, की मग त्याचं पुरणसुद्धा तसंच दिसतं. म्हणून थोडीशी हळद घालायची, म्हणजे मस्त असं पिवळसर आपलं पुरण दिसतं. आणि तूप घातल्याने काय होते, जेव्हा तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा आपण तुपावरती हरभऱ्याची डाळ किंवा बेसन भाजतो, तेव्हा किती मस्त खमंग असा सुगंध दरवळतो आणि त्या पदार्थाला सुद्धा एक खमंगपणा येतो. म्हणून पुरण शिजवताना त्याच्यामध्ये 1 चमचा भरून तूप घालायचं. म्हणजे कसं अगदी मस्त माव्याप्रमाणे आपलं पुरण बनून तयार होतं. बघू शकता जेमतेम 5 मिनिटं लागली असतील मला आणि डाळ संपूर्ण इथे मॅश करून झालेली आहे. आता घालते मी याच्यावरती जायफळ. गूळ घातलाय तर जायफळ हे केलंच पाहिजे आणि जायफळ फ्रेश किसून घाला बघा. म्हणजे काय होते, छान असा फ्रेश फ्लेवर येतो जायफळचा.
परत एकदा मिक्स करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता छान असं हे घट्टसर होत आलेलं आहे. आता हे झालं की नाही कसं ओळखायचं? जो चमचा आपण घेतलाय तो असा उभा करायचा बघा त्याच्यामध्ये आणि हा पडला नाही पाहिजे. आणि हा जर पडत असेल ना, तर परत 1-2 मिनिटासाठी डाळ शिजवून घ्या. बघू शकता मी कढई असे हलवत आहे, पण तरीसुद्धा हा चमचा अजिबातही पडत नाहीये. म्हणजे इथे आपलं परफेक्ट असं पुरण बनून तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आपण तूप घातलं, त्यामुळे खूप असा माव्याचा फ्लेवर येतो बघा, जणू काही खवाच. आता याच्यासाठी कणिक कशी मळावी ते पहा. याच्यासाठी मी घेतले 2 कटोरे भरून गव्हाचं पीठ. याच्यामध्ये मैदा वगैरे घालायची गरज नाही. काही जणं मैदा घालतात, कारण त्यांची पुरणाची पोळी फुटते. पण पुरणाची पोळी फुटू नये, गव्हाचं पीठ घेतलं तरीही त्याला एक चिकटपणा यावा, यासाठी आपण स्पेशल इन्ग्रीडियंट याच्यामध्ये घातलेलं आहे. ते तुम्हाला पुढे समजेलच. तर आता कणकेमध्ये सुद्धा मी थोडंसं मीठ आणि अगदी थोडीशी हळद घातली होती बघा आणि थोडं-थोडं पाणी घालून हे सेलसर भिजवून घेतलं. आता याला चिकटपणा यावा यासाठी आपण याच्यामध्ये घालतोय साखर. हो, साखरसुद्धा चिकट असते, हो की नाही? त्यामुळे काय होते, कणकेला असा एक चिकटपणा येतो. अगदी 1-1.5 चमचा घेतली बघा छोटी आणि गोड झालंय तर काहीच प्रश्न नाही कारण पुरणपोळीच बनते. त्यामध्ये अर्धं पाणी आणि अर्धं तेल घेतलंय. आता थोडंसं मिक्स करूयात. आणि आता हे सगळं पूर्ण साखर, तेल, पाणी आपल्या या कणकीला चोळून घ्यायचं आहे. पुरणाची कणिक म्हटलं, की ती छान अशी मळून-मळून भिजवायची. म्हणजे त्याच्यातनं ग्लुटन रिलीज होतं आणि मग आपली पुरणाची पोळी फाटत नाही. पुरणाची पोळी कितीही पातळ लाटा, तरीसुद्धा ती फाटणार नाही, चिरा जाणार नाही आणि भाजताना सुद्धा ताव्याला चिटकणार नाही. यासाठी भरपूर अशा टिप्स आहेत पुढे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कणिक बघू शकता, मी परत 2 मिनिटासाठी छान अशी मळून घेतली. आता 1 चमचा भरून तेल घ्यावं आणि आता हे परत असं मस्त कणकीला चोळून-चोळून लावायचं. पुरणाची कणिक भिजवताना छानशी सेलसर भिजवावी. त्यामध्ये साखराचं पाणी घालावं जसं आपण केलं तसं. तेल घालावं म्हणजे कसं कणिक छान अशी भिजल्या जाते आणि कणिक भिजवून ही 10 ते 15 मिनिट कमीत कमी साईडला ठेवायची म्हणजे रेस्टला ठेवायची. बघू शकता किती सेलसर आहे. आता झाकण ठेवून देऊयात आणि 10 मिनिटानंतर बघूयात. जेमतेम 10 मिनिटं तरी ठेवायचीच. त्यापेक्षा जास्त ठेवली तर चालेल, पण कमीत कमी 10 मिनिटं तरी साईडला असलीच पाहिजे. बघू शकता कणिक काय मस्त भिजलेली आहे. मी अशी ओढते तरीसुद्धा हे तुटत नाहीये. छान याच्यामध्ये ग्लुटॉन रिलीज झालंय म्हणजे आता ही पोळी फाटणार नाहीये आणि इथे मैद्याचं कामसुद्धा आपल्याला पडलं नाही, हो की नाही? परत 1 चमचा तेल घेतलंय आणि आता छान हे कणकीला लावून घेऊयात. मस्त असं मसलून घ्यायचं बघा. पुरण शिजवणं जेवढं महत्त्वाचं, तेवढंच पुरणाच्या पोळीसाठी कणिक मळून घेणं तेवढंच महत्त्वाचं. कारण कणिक जर व्यवस्थित मळल्या गेली, की पुरणाची पोळी फाटत नाही आणि ती फुगायला सुद्धा मदत होते. बघू शकता छान असं मी मळून घेतलंय आणि छोटा गोळा घेतलाय आपण इथे कणकेचा, मोठा गोळा केलाय पुरणाचा. पुरणाचा गोळा बघा जणू काही मावाच आहे. तर मस्त स्मूथ आपल्या इथे पुरण बनून तयार झालेलं आहे. कुठलंच पुरण यंत्र वापरलं नाही, मिक्सरमध्ये पुरण फिरवलं नाही, तरीसुद्धा पुरण किती छान स्मूथ झालंय बघू शकता तुम्ही. आता जो कणकेचा गोळा घेतला होता, तो सुक्या पिठामध्ये असा छान मिसळून घ्यायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते, त्याप्रमाणे एक पारी तयार करायची. त्याच्या मधात सुकं पीठ घालावं, जेणेकरून हे पुरण त्याला चिटकणार नाही आणि छान असं पुरणाची पोळी फुगेल. बघू शकता खालच्या हाताने असं वर लोटायचं आणि वरच्या बोटांनी त्याला खाली दाबायचं. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे बंद करत चला आणि बघू शकता वरून सुद्धा थोडंसं सुकं पीठ लावावं म्हणजे पोळी छान फुगते आपली. आता जेवढं काही तुम्हाला एक्स्ट्रा वाटत असेल तर तेवढं काढू शकता. पण जर नसेल निघत तर काढण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर मग पोळी फाटेन आपली. बघू शकता मस्त हाताने छान असं व्यवस्थित करून घ्यायचं. सुक्या पिठामध्ये याला परत एकदा मिसळून घ्यायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते, दोन्ही हाताच्या मधात ठेवून याला छान असं टप करून गोल फिरवून घ्यायचं. याने काय होते, पुरण सर्वत्र फिरते. शेवटपर्यंत काठापर्यंत आपलं पुरण असं मस्त पसरल्या जाते आणि पोळी आपल्याला जास्त लाटावी पण लागत नाही. अगदी हलक्या-हलक्या हाताने लाटणं फिरून आपण ही पोळी आता मोठी करून घेऊयात. सुरुवातीला मधात लाटणं फिरवायचं आणि मग काठाने. पुरणाची पोळी लाटताना जास्त वेळेस उलट-पालट करायची नाही, नाहीतर ती फुटू शकते. आणि बघू शकता इथे मी किती पातळ पुरणाची पोळी लाटून घेतली. जे एक्स्ट्रा पीठ लावलं होतं म्हणजे कणिक लावली होती ते काढून घ्यायचे आणि बघू शकता किती पातळ मी इथे पोळी लाटलेली आहे.
तवा गरम करायला ठेवला होता. पुरणाची पोळी भाजताना आता लक्ष ठेवा, म्हणजे काही टिप्स असतात. पुरणाची पोळी भाजताना सुरुवातीला थोडंसं तव्याला तूप लावायचं. तवा हा आपल्याला मीडियम गरम लागतो. नाही जास्त कडकडीत गरम, नाही जास्त थंड. आणि पुरणपोळी टाकल्यानंतर थोडीशी हलवून घ्या, म्हणजे ती चिटकणार नाही. साईडने तूप सोडा. वरची बाजू थोडीशी तुम्हाला भाजल्यासारखी वाटली, की ती पलटून घ्यायची. बघू शकता किती पातळ आपली पारी झालेली आहे. पुरणावरचा जो पापुद्रा आहे तो अगदी पातळ बनवलाय आपण. परत अर्धा चमचा तूप घातलंय. आता एकदा पलटून देऊयात. मस्तच. बघू शकता अजिबातही आपली पोळी फाटलेली नाहीये. आता थोडंसं तूप सोडायचं. इथे बघा, तुम्ही जर तेलाने पुरणाच्या पोळ्या भाजत असाल तर तेलाने भाजा, नाहीतर तुपाने भाजा. मी तर तुपानेच भाजते, कारण पुरणपोळी आहे तर तूप हे गेलंच पाहिजे. पोळी बघा काय मस्त फुगून राहिलेली आहे. संपूर्ण भाजेपर्यंत आपण लो टू मीडियम ठेवली. शेवटी फुगायच्या वेळेस गॅसची फ्लेम हाय करायची आणि वरतून छान असं तूप सोडायचं. मस्त अशी गुबगुबीत आपली पुरणाची पोळी फुगते. पाहू शकता तुम्ही. अप्रतिम! खूप छान! अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही पुरणाच्या पोळ्या बनवाल ना, तर या रेसिपीनुसार बनवा. तुमच्या पण पोळ्या अशाच मस्त गुबगुबीत फुगून, सॉफ्ट, नरम, पुरण तर अगदी मावेप्रमाणे सॉफ्ट बनेल बघा. जर तुम्ही पुरण बनवताना सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर. पुरण बनवताना त्याच्यामध्ये तूप जरूर घाला, खसखस घाला, थोडीशी हळद पावडर घाला, जेणेकरून रंग छान येईल. पुरणाची कणिक बनवताना सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा, म्हणजे तुमची पोळीसुद्धा अशीच बनेल. बघू शकता आतमधलं पुरण दिसतंय. एवढी पातळ आपण हे पुरणाची पोळीचा पापुद्रा बनवलाय वरचा. आतमध्ये पुरण बघू शकता सर्वत्र फिरलेलं आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी पुरण आपलं पसरलेलं आहे. आणि पुरणाची पोळी भाजताना तुपाचा जरूर वापर करा. थोडंसं जास्त तूप लागतं, कारण पुरणपोळी आहे आणि त्यामुळेच आपली पुरणपोळी शेवटपर्यंत छान अशी सॉफ्ट राहते. पुरणपोळी बनवताना सगळ्यात छोट्या-मोठ्या टिप्स मी इथे शेअर केलेल्या आहेत, जेणेकरून कोणी नवशिके असतील, पहिल्यांदा जरी पुरणाची पोळी बनवतील, तरीही ते अप्रतिम अशी पुरणाची पोळी बनवून तयार करतील. रेसिपी जर आवडली, सांगितलेल्या टिप्स जर युजफुल वाटल्या, तर प्लीज लाईक करा. सोबतच आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवर मजेत राहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल, म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार.